Hi ठीक आहे. guys, welcome तर to my channel आता आपण एक BK राईड मारू Riders. मस्त बाकी आज आपण छोटीशी राईड करायला जाऊया. एअरपोर्टच्या त्या चला रोडवरून. मग माझ्यासोबत. त्याच्यानंतर हे करू, कसा दिसतोय चेक करू, मग अँगल आपला बरोबर आहे की नाही. हे आपण आता हा पनवेलला जातो, समोर रस्ता. आपण इथून लेफ्ट मारणार आहे, जो की एअरपोर्टच्या दिशेनं जाणारा हा रोड आहे. फर्स्टच राईड आहे, तर शॉर्ट राईड म्हणजे एक टेस्टिंग राईड आहे. म्हणजे असं काय बाहेर नाही जाणार आहे. तर मायक्रोफोन पण लावलाय, तर मायक्रोफोनचा आवाज कसा येतोय ते पण सांगा. आपण आता वरती हायवेला जाऊया, एअरपोर्टच्या दिशेने जाणारा. चेक करूया आवाज, विंड वगैरे कसा येते ते सांगा प्लीज, है ना. म्हणजे माहीत पडेल मला की पुढं कसं हे होणार आहे ते. थोडा हेल्मेटमुळे तर खाली होते, पण चला गो गो. चालवायला तर मस्त वाटते. आपली रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 आहे. तर एकदा प्रॅक्टिस करून घेऊ, नंतर मग आपल्याला मोठ्या राईडला जायला बरं पडेल, ठीक आहे ना. तर हे इकडे एअरपोर्टचा एरिया, हा ब्रिज नवीन बनलेला आहे. जसं जसं पुढे जाईल तसं तुम्हाला वेगवेगळं दिसेल. एअरपोर्ट आता चांगला ह्यानी चालू झालं नाही. मुंबई एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे, इंटरनॅशनल. तर एक राईड आपण मस्त घेऊ. नंतर थोडस प्रॅक्टिस करतोय आता बाईक चालवण्याची व्यवस्थित. नाही चालवायला तर येते, पण अशी म्हणजे लॉंग रनिंगला थोडस बरं पाहिजे ना, फिटनेस वगैरे चांगला लागतो त्याला. तर हे पहा, हे आपला हायवे आहे, नॅशनल हायवे. पूर्ण रश असते ह्या हायवेला. कसं दिसतंय ते सांगा. थोडस जास्त ऊन आहे आणि कॅमेरा कसा कॅप्चर करतोय माहित नाही, मला नंतर चेक केल्यावरच माहिती पडेल, ठीक आहे. चल पहा, वरची पहाडी वगैरे दिसतोय का, वाईल्ड लाईफ किती आहे ते बघावं लागेल. त्या हिशोबाने मग त्या हेल्मेटला आपण उलटा किंवा असं माऊल करावं लागेल, ठीक आहे ना. पहा पुढं पहाडी वगैरे एकदम सुंदर. त्या साईडचं दिसतंय का माहित नाही, पण ते एअरपोर्टची बॉर्डर आहे. पुढे एअरपोर्टचं काम पण तसं सध्या सुरूच आहे. हे पहा, दिसत असेल ना आता. ओके. येताना त्या रोडने आपण जर आलो तर मग ते दिसणार पुढे, है ना. तर बीके राईडचा हा एक आपल्या ऍक्शन कॅमेरामधून शूट करणारा हा ब्लॉग असेल. प्रॅक्टिस साठी आहे हा, मी अपलोड करणार नाहीये. माझ्यासाठीच हा ब्लॉग आहे, है ना. तर आपण एक राऊंड मारून झाला की एक बार चेक करू फुटेज कसा येतोय. त्या हिशोबाने आपल्याला ते ऍडजस्ट करावं लागेल, ठीक आहे. चला, तर हे फुटेज एन्जॉय करा. मस्त डोंगर वगैरे. आता थोडस कडक ऊन असल्यामुळं आता सुकायला चालू झालंय, नाहीतर पावसाळ्यात हे क्लायमेट सुंदर असते या ठिकाणचं. थोडा आता मी थांबून कॅमेरा चेक करतो, फुटेज कसा वगैरे येतोय. कारण आपण करणार आणि शूट नीट झालंच नाही तर काय उपयोग नाही त्याचा, म्हणून एक बार ते चेक करावं लागेल, त्यानंतरच मग, ठीक आहे.
कंटेनर बघा, तर तुम्हाला एअरपोर्टची बॉर्डर हे पूर्ण वेळ दिसेल. अँगल बरोबर आहे ना, म्हणजे असं वाटतं का की बाईक तुम्ही चालवताय. हे बघणं जरुरी आहे. लॉरीला जर जाऊ देत पुढं, कारण ते धूळ हे करते. अँगल मला वाटतंय व्यवस्थित येत असेल वाटतं बहुतेक. अरे ग्लोव्ज पडले तिथं. ग्लोव्ज कुठं पडले, त्यामध्ये पडलेच. घेऊ शकतो. इथलं कुठ पडला ना एक. पडलं काय माहिती.
इथं पडला का? हो इथे. चला ये बघा, ग्लोव्ज पडला होता. भेटलेले दोन्ही ग्लोव्ज विसरते ना जरा, लक्षात नाही राहत ते.